द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज यशोदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचा सुसमाचार सांगण्यात येईल, जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्लीज पुन्हा एकदा यशोदाय सागर चॅनल सर्वांनी प्रियजनांनो लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून आम्हाला मोठा व्हिडिओ करण्यात येईल आणि जास्तीत जास्त देवाचं वचन आणि जास्तीत जास्त देवाच्या राज्याची वाढ करण्यात येईल. तुमच्यासाठी मी प्रार्थना केली जाईल. तर सर्वात प्रथम मी देवाचा सुंदर समन्वय घेण्यात आला. आज आपला उपासाचा दिवस आहे आणि 40 दिवसाचे उपास चालू आहे. तर सुंदर देवाचा, कारण की देवाचं वचन सांगतं, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखाने निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तर मी तुमच्यासाठी सुंदर देवाचा म्हणणं घेऊन आलाय. रोग निवारण्यासाठी प्रार्थना. स्तोत्रसंहिता 41. जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य. संकट समय परमेश्वर त्याला मुक्त करेन. परमेश्वर त्याचे रक्षण करेन. परमेश्वर त्याचे प्राण वाचेन. भूतलावर तो सुखवेन आणि तू त्याच्या वैराच्या इच्छावर सोडणार नाही. जो दिनाची चिंता वाहतो तो धन्य. म्हणजे जो कोणी दुःखी प्रियजनांनो, त्याची चिंता आपण व्हायली पाहिजे. म्हणजे चिंता व्हायली पाहिजे म्हणजे त्याचं दुःख आपण नाही घेऊ शकत, पण त्यासाठी प्रार्थना करतो. त्यासाठी प्रार्थना करून त्याचं दुःखाचं निवारण होणार. त्याच्या दुःखाचं निवारण होणार, त्याला इश्यू कळणार तुमच्याद्वारे आणि देवाच्या राज्याची वाढ होणार. म्हणून परमेश्वर म्हणतो, जो कोणी दिनाची चिंता वाहतो तो धन्य. तो सुखी होईल. त्याला पृथ्वीवर कोणत्याही गोष्टीचे, कारण की आज सुखासाठी लोक काय काय नाही करत. कोणी काम करतं, कोणी पैसा कमवतं, सुख भेटन, पण सुख फक्त प्रभू येशूमध्ये आहे आणि सुख फक्त परमेश्वराच्या सुसमाचारामध्ये. कारण की सुखासाठी मनुष्य कुठं कुठं जातो, विदेशात जातो, इकडं हिंडतो, तिकडे हिंडतो, पण त्याला सुख लागत नाही. पैसा असला तरी सुख नाही, कारण की त्याला वाटतं की माझा पैसा कोणीतरी घेईल. पण खरं सुख परमेश्वराच्या चरणी. आणि पुढचं वचन बघा, तो वैराची इच्छावर सोडणार नाही. तो रोगी असता अंतरुणात खिळा असता परमेश्वर सांभाळेल. रोगी अंतरुणावर बदलतो. मी म्हणालो, परमेश्वर माझ्यावर कृपा कर, माझ्या जीवाला बरे कर. मी तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. परमेश्वराच्या विरुद्ध आपण जे काय पाप केले तर परमेश्वर आपल्याला काय करतो, क्षमा करतो. म्हणून दिनांची चिंता व्हायली पाहिजे. परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे. तो भूतलावर सुखी राहतो आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कधीच कमी राहत नाही. आज तो देव काल देखील चमत्कार करणाऱ्या प्रियजनांना आज देखील होतो. आज देखील त्याच्या नावात महान महान मोठे मोठे मेरिकल होतात. आज देखील तुमच्यावर मी प्रार्थना करणार आणि येशूच्या नावात महान मेरिकल होणार. मी सर्वांसाठी प्रार्थना करतो. सर्वांना डोळे का पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकरं बघत त्या प्रत्येकाला स्पर्श कर. येशूच्याच नावात येशूला बसलेल्या प्रत्येक पटक्याच्या ओळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. संपूर्ण गरिबीचे श्राप निघ त्यांच्या जीवनातून येशूच्याच नावात. दरिद्रीचे श्राप निघ येशूच्याच नावात. ज्याला काम नाही त्याला कामाचा आशीर्वाद रिसीव्ह करतो येशू नावात. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ येशूच्याच नावात. ब्लड प्रेशर, शुगरच्या आत्मे निघ येशूच्याच नावात. गाठी वितळ येशूच्याच नावात. आतड्यातले विकार निघ येशूच्याच नावात. हृदय बरं हो येशूच्याच नावात. हृदयरोग बरे हो येशूच्याच नावात. जठर बरे हो येशूच्याच नावात. डोकेदुखी निघ येशूच्याच नावात. ज्याला काम नाही त्याला काम मी करतो. ज्याला पवित्र आत्माने प्रार्थनेचा आत्मा मी रिसीव्ह करतो येशूच्याच नावात. ज्याला हाताला बरकत नाही त्याच्या हाताला मी बरकत रिसीव्ह करतो. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी रिसीव्ह. ज्याला घर, गाडी, बंगल्याचे आशीर्वाद मी रिसीव्ह करतो येशूच्याच नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक